Hello students, welcome in the online lecture. This is the third lecture on the topic organisms and populations. In the last lecture we will study about the different points like that of the abiotic factors in the environment, that is the light, temperature, water and soil. We also study about the organisms made the adjustment with environment by the different processes. These are the regulate, conform, suspend, migrate. In this lecture we will study about the next point in the topic, that is the adaptation and populations. मागच्या लेक्चरमध्ये आपण अबायोटिक फॅक्टर विषयी स्टडी केलं, ज्याच्यामध्ये आपण वॉटर बघितलं, टेम्परेचर बघितलं, लाईट बघितलं, त्याच्यानंतर सॉईल बघितलं. त्याच्याबरोबर ऑर्गॅनिझम्स एन्व्हायरमेंटबरोबर ॲडजस्टमेंट करत असताना कोणत्या प्रकारे ॲडजस्टमेंट करतात, ज्याच्यामध्ये काही ऑर्गॅनिझम्स रेग्युलेट करतात, काही ऑर्गॅनिझम्स कन्फर्म करतात, काही ऑर्गॅनिझम्स मायग्रेट करतात, काही ऑर्गॅनिझम्स सस्पेंड करतात, याविषयी आपण स्टडी केलं. या लेक्चरमध्ये आपण स्टडी करतोय तो पुढचा पॉईंट जो आहे टॉपिकमधला, ज्याच्या येतं ॲडॅप्टेशन आणि पॉप्युलेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे काय आणि पॉप्युलेशनचे वेगवेगळे कॅरेक्टर्स आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला बघूया ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे मराठीत अनुकूलता असं म्हटलं जातं. ऑर्गॅनिझम कशा प्रकारे अनुकूलता करतो एन्व्हायरमेंटमध्ये टिकून राहण्यासाठी, हे आपल्याला स्टडी करायचं आहे. तर अनुकूलतेचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण नेहमी आपल्या आजूबाजूला बघत असतो, अनुभवत असतो. आपण स्वतःसुद्धा एन्व्हायरमेंटबरोबर अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्याला बाजूला मिळालेलं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यात ॲडजस्ट करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर याचे डेफिनेशन काय आहे बघा. द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल चेंजेस अँड ॲडजस्टमेंट मेड बाय ऑर्गॅनिझम टू चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नथिंग बट ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे काय आहे तर स्ट्रक्चरल आणि फंक्शनल चेंजेस आहेत ऑर्गॅनिझमनं केलेले. कशासाठी तर ॲडजस्टमेंट करण्यासाठी. कुणाबरोबर ॲडजस्टमेंट करायची आहे ऑर्गॅनिझमला तर चेंजिंग एन्व्हायरमेंटबरोबर त्याला ॲडजस्टमेंट करायचे आहे. त्याच्यासाठी त्यानं जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल चेंजेस केले बॉडीमध्ये आणि ॲडजस्टमेंट केले त्यालाच ॲडॅप्टेशन असं म्हटलं जातं. तर याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण आजूबाजूला एन्व्हायरमेंटमध्ये बघत असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला, आपण स्वतः असेल किंवा एक साधं सोपं उदाहरण द्यायचं झालं ॲडॅप्टेशनचं तर बघा, पाण्यामध्ये राहणारे जे सजीव आहेत त्यांना जमिनीवरती काढलं तर ते जगू शकत नाहीत, किंवा आपण स्वतः पाण्यामध्ये जाऊन राहायचं ठरवलं तर आपण तिथं जगू शकणार नाही. कारण आपल्यामध्ये जे झालेलं ॲडॅप्टेशन आहे ते कशासाठी झालेलं आहे तर जमिनीवरती राहण्यासाठी झालेलं आहे. त्यामुळे आपण पाण्यामध्ये श्वसनाची प्रक्रिया करू शकणार नाही, किंवा पाण्यामध्ये असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये झालेलं जे ॲडॅप्टेशन आहे ते पाण्यामध्ये राहण्यासाठी झालेलं आहे. तिथं ते श्वसनाची प्रक्रिया करू शकतात, पण त्यांना जर आपण जमिनीवरती काढलं तर जमिनीवरती ते श्वसन करू शकणार नाहीत. म्हणजे हे जे ॲडॅप्टेशन आहे हे ॲडॅप्टेशन ऑर्गॅनिझम कशासाठी करत असतो तर त्याला जे मिळालेलं एन्व्हायरमेंट आहे, ज्या हॅबिटॅटमध्ये तो राहत असतो त्या हॅबिटॅटमध्ये राहण्यासाठी त्याच्या बॉडीमध्ये त्याला काय करावं लागतं तर चेंजेस करावे लागतात आणि त्याच्याशी ॲडजस्टमेंट, त्या एन्व्हायरमेंटशी ॲडजस्टमेंट करावी लागते. यालाच ॲडॅप्टेशन असं म्हटलं जातं. आता ॲडॅप्टेशनचे वेगवेगळे टाईप्स आपण स्टडी करणार आहे. तुमच्या पुस्तकात जास्त टाईप्स दिलेले नाहीत, पण गेल्या वर्षीच्या सिलॅबसमध्ये खूप सारे पॉईंट्स होते, टाईप्स होते, ते आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. ते टाईप्स कोणकोणते आहेत तर हे बघा. देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ ॲडॅप्टेशन्स फाउंड इन एन्व्हायरमेंट. दीज आर फॉलोविंग. वेगवेगळे ॲडॅप्टेशनचे टाईप्स आहेत. मी म्हटल्याप्रमाणे यावर्षीच्या पुस्तकामध्ये, यावर्षीच्या सिलॅबसमध्ये तुमच्या एवढे सगळे टाईप्स दिलेले नाहीत, पण गेल्या सिलॅबसमध्ये होते ते. तर पहिला टाईप आहे टेरेस्ट्रियल ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन मेड बाय द ऑर्गॅनिझम फॉर लिव्हिंग ऑन द लँड, दॅट इज द टेरेस्ट्रियल ॲडॅप्टेशन. जमिनीवरती राहण्यासाठी झालेल्या ॲडॅप्टेशनला टेरेस्ट्रियल ॲडॅप्टेशन असं म्हटलं जातं.
हे जे ॲडॅप्टेशनचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्युमन बिईंग येतं. ह्युमन बिईंगमध्ये झालेली जी ॲडॅप्टेशन्स आहेत ती जमिनीवरती राहण्यासाठी झालेली ॲडॅप्टेशन्स आहेत. दुसरा प्रकार येतो डेझर्ट ॲडॅप्टेशन्स. द ॲडॅप्टेशन्स मेड बाय द ऑर्गॅनिझम फॉर लिव्हिंग in the desert condition, that is nothing but the desert adaptation. It is a type of terrestrial adaptation. Terrestrial adaptationचाच हा टाईप आहे, कारण ऑर्गॅनिझम डेझर्ट कंडिशनमध्ये राहतात, फक्त वाळवंटी प्रदेशात राहतात, म्हणजे ते लँडवरतीच आहे, म्हणून हा टेरेस्ट्रियल ॲडॅप्टेशनचाच प्रकार आहे. डेझर्ट कंडिशनमध्ये हाय टेम्परेचर, हाय वेलॉसिटी ऑफ विंड असतं, अशा ठिकाणी ऑर्गॅनिझम्सना राहायचं असतं. त्यावेळी त्यांच्या बॉडीमध्ये झालेले जे चेंजेस आहेत त्या चेंजेसना डेझर्ट ॲडॅप्टेशन असं म्हटलं जातं. तुमच्या पुस्तकामध्ये त्याचे एक्झाम्पलचे कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. डेझर्ट कंडिशनमध्ये असणाऱ्या प्लांट्समध्ये काय असतं तर दीज प्लांट्स हॅव अ थिक क्युटिकल ऑन देअर लीफ सरफेस अँड हॅव देअर स्टोमॅटा इन डीप पिट्स टू मिनिमाइज लॉस ऑफ वॉटर थ्रू ट्रान्सपिरेशन. They also have a special photosynthetic pathway, that is the CAM pathway, that enables their stomata to remain closer during daytime. Some desert plants like Opuntia have their leaves reduced to spines, and the photosynthetic function is taken over by flattened stem. ही सगळी एक्झाम्पल्स, ही सगळे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते डेझर्ट प्लांट्समध्ये असतात, ज्यांच्यामध्ये कॅम्प पाथवे असतो फोटोसिंथेसिसचा. ज्यावेळी डे टाईमला स्टोमॅटा क्लोज असतात ट्रान्सपिरेशनचा रेट कमी करण्यासाठी. ओपनशिया एक्झाम्पल आपण आता 11वीच्या प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये लिव्ज गेट मॉडिफाईड इंटू स्पाइन्स अँड स्टेम गेट मॉडिफाईड इंटू फायलोक्लेड टू कॅरी आउट द फोटोसिंथेसिस. हे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. डेझर्ट प्लांटमध्ये थिक क्युटिकल असतं, त्यांच्या स्टोमॅटा डीप पिट्समध्ये असतात, जेणेकरून ट्रान्सपिरेशनचा रेट कमी होईल. त्याचबरोबर डेझर्ट ॲनिमल्समध्ये झालेले जे चेंजेस असतात त्यामध्ये तुमच्या बुकमध्ये दिलेले एक्झाम्पल आहे डेझर्ट लिझार्डचं. डेझर्ट लिझार्ड मॅनेज टू कीप देअर बॉडी टेम्परेचर फेअरली कॉन्स्टंट बाय बिहेवियरल चेंजेस. दे बास्क in the sun and absorb heat when their body temperature drops below and comfort zone, but move into shade when the ambient temperature start increasing. बॉडीचं टेम्परेचर कमी झालं असेल तर तो सनलाईटमध्ये जातो. डेझर्ट लिझार्ड सरडा जो असतो तो, आणि ज्यावेळी टेम्परेचर वाढायला लागतं त्यावेळी तो सावलीच्या ठिकाणी जातो. आणि काही डेझर्ट ॲनिमल्स जे असतात ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल कांगारू रॅटेटस बरो इन टू द सँड टू हाईड इस्केप फ्रॉम द हीटपासून लांब राहण्यासाठी स्वतःला सँडमध्ये बरो करतात. तशाच प्रकारे तुमच्या बुकमध्ये दिलेलं कोल्डर रिजनमध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिझम्समध्ये, मॅमल्समध्ये, कोल्ड रिजनमध्ये असणाऱ्या मॅमल्समध्ये झालेले जे चेंजेस आहेत तेही दिलेले आहेत. मॅमल्स फ्रॉम कोल्डर क्लायमेट जनरली हॅव शॉर्टर स्नाउट, इयर्स, टेल्स and limbs to minimize the loss of body heat, which is called as Allen's rule. हे लक्षात ठेवा. Allen's rule लक्षात ठेवा, जे कोल्डर रिजनमध्ये असणाऱ्या मॅमल्समध्ये फाउंड होतं, ज्यांच्यामध्ये स्नाउट शॉर्ट असतं, इयर शॉर्ट असते, टेल शॉर्ट असते, लिम्ब शॉर्ट असते. लॉस ऑफ हीट कमी करण्यासाठी, बॉडीच्या बाहेर पडणारी जी हीट आहे त्याचा रेट कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये झालेले हे मॉडिफिकेशन आहेत, ज्या रूलला ॲलेन्स रूल असं म्हटलं जातं. In the polar seas, aquatic mammals like seals have a thick layer of fat below their skin, acting as an insulator to reduce loss of body heat. काहीमध्ये थिक फॅटचा लेअर असतो, ज्याला ब्लबर असं म्हटलं जातं, जेणेकरून बॉडीमधून बाहेर पडणारे जी हीट आहे त्याचं प्रमाण कमी होतं. ही सगळी कॅरेक्टर्स आत्ता मी जे सांगितले, अलेन्स रूल असेल किंवा ब्लबर असणं, हे जे कॅरेक्टर आहे ते कोल्डर रिजनमध्ये असणाऱ्या ॲनिमल्समध्ये फाउंड होतं. हे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. डेझर्ट कंडिशन वेगळी आहे आणि कोल्ड कंडिशन वेगळी आहे. अगदी अपोजिट असणाऱ्या कंडिशन्स आहेत. कोल्ड रिजनमध्ये खूप कमी टेम्परेचर, तर डेझर्ट कंडिशनमध्ये खूप जास्त टेम्परेचर असतं. नेक्स्ट टाईप आहे ॲडॅप्टेशनचा ॲक्वॅटिक ॲडॅप्टेशन. ॲक्वॅटिक ॲडॅप्टेशन is a type of adaptation. The adaptation made by the organism for living in the water. वॉटरमध्ये राहण्यासाठी केलेले जे ॲडॅप्टेशन्स आहेत त्याला ॲक्वॅटिक ॲडॅप्टेशन्स असं म्हटलं जातं. आणि हे जे ॲक्वॅटिक ॲडॅप्टेशनचे एक्झाम्पल आहेत ते आपण फिशेस देऊ शकतो. फिशेसमध्ये काय आहे तर स्केल्स असतात, लिम्सच्या ऐवजी फिन्स असतात, रेस्पिरेशनसाठी गिल्स असतात,
बॉडीचं डायरेक्शन चेंज करण्यासाठी होमोसर्सल किंवा हेटेरोसर्सल टेल असते. ऑल दीज फीचर्स फाउंड इन द ॲक्वॅटिक फिशेस. ही सगळी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ॲक्वॅटिक फिशेसमध्ये असते. बॉडीचं प्रोटेक्शन करण्यासाठी स्केल असणं, लोकोमोशनसाठी फिन्स असणं, रेस्पिरेशनसाठी गिल्स असणं, ही सगळी कॅरेक्टर्स कोणामध्ये आपल्याला दिसून येतात तर फिशेसमध्ये. असे बरेच प्रकारचे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ज्यांच्यामध्ये वेगवेगळे मॉडिफिकेशन्स दिसतात किंवा ॲडॅप्टेशन्स दिसतात. पाण्यामध्ये रेस्पिरेशन करण्यासाठी असणारे, पाण्यामध्ये राहण्यासाठी असणारे, पाण्यामध्ये बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी असणारे, हे सगळे ॲडॅप्टेशन्स आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येत असतात. पुढचा जो प्रकार आहे ॲडॅप्टेशनचा तो कोणता आहे बघा. पुढचा प्रकार आहे एरियल ॲडॅप्टेशन. एरियल ॲडॅप्टेशन्स आर द ॲडॅप्टेशन्स मेड बाय द ऑर्गॅनिझम फॉर फ्लाईंग पर्पज. उडण्यासाठी झालेले जे ॲडॅप्टेशन्स असतात त्याला एरियल ॲडॅप्टेशन असं म्हटलं जातं. या ॲडॅप्टेशनला व्हॉलंट ॲडॅप्टेशन असं सुद्धा म्हटलं जातं. याचं एक्झाम्पल येतं बर्ड्समध्ये कोणकोणती मॉडिफिकेशन्स किंवा कोणकोणते ॲडॅप्टेशन्स दिसतात आपल्याला तर jaws are modified into beak, teeth are absent, forelimbs get modified into wings फॉर फ्लाईंग पर्पज. फोर लिम्स जे असतात त्याच्या विंग्समध्ये रूपांतर होतं उडण्यासाठी. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये बीक असते, टीथ्स अब्सेंट असतात अँड इट हॅज द हॉलो बोन्स. नेक्स्ट जे आहे ते अर्बोरियल ॲडॅप्टेशन. द ॲडॅप्टेशन मेड बाय द ऑर्गॅनिझम फॉर लिव्हिंग ऑन द ट्रीजवरती राहण्यासाठी झालेलं जे ॲडॅप्टेशन असतं त्याला अर्बोरियल ॲडॅप्टेशन असं म्हटलं जातं. हे ॲडॅप्टेशनचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर मंकीज येतात. मंकीमध्ये होमोसर्सल टेल असते फॉर द बॅलन्सिंग पर्पज. या झाडावरून त्या झाडावर ते ज्यावेळी जंप करत असतात त्यावेळी बॉडी बॅलन्स होण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रीहेन्साईल टेल असते आणि ह्या प्रीहेन्साईल टेलच्या साह्यानं ते काय करत असतात बॉडी बॅलन्स करत असतात. ही जे ॲडॅप्टेशनचे टाईप्स आहेत हे आपण स्टडी केलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे पॉप्युलेशन्स. पॉप्युलेशन म्हणजे काय आहे हे तर लोकसंख्या. जनरली आपण हे तर या टॉपिकमध्ये पॉप्युलेशन आपल्या लोकसंख्येशी रिलेटेड बघत आहोत. पॉप्युलेशन हे कुणाचंही असू शकतं, कोणत्याही ऑर्गॅनिझमचं असू शकतं. एन्व्हायरमेंटमध्ये किंवा इकोसिस्टीममध्ये असणारं प्रत्येक ऑर्गॅनिझमचं त्याचं स्वतःचं पॉप्युलेशन असू शकतं. पण या टॉपिकमध्ये आपण जे स्टडी करतो हे पॉप्युलेशन कशाशी रिलेटेड आहे तर आपल्या लोकसंख्येशी रिलेटेड आहे. तर याची सुरुवातीला आपण डेफिनेशन स्टडी करूया. अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम स्पेसीज विदिन ॲन इकोसिस्टीम इज कॉल्ड पॉप्युलेशन. एकाच प्रकारच्या इंडिव्हिज्युअलच्या किंवा एकाच स्पेसीजच्या इंडिव्हिज्युअलचा जो ग्रुप असतो इकोसिस्टीममध्ये असणारा त्या ग्रुपला पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. हे पॉप्युलेशन कशाचंही असू शकतं. लक्षात ठेवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे फक्त ह्युमनचंच पॉप्युलेशन असेल असं नाही. इकोसिस्टीममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॉप्युलेशन्स असतात, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स राहत असतात आणि त्यांचं स्वतःचं एक पॉप्युलेशन असू शकतं. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला काय तर पॉप्युलेशनशी रिलेटेड असणारे काही कन्सेप्ट्स आपण इथं स्टडी करणार आहे, ज्याच्यामध्ये पॉप्युलेशन इकॉलॉजी आपण स्टडी करणार आहे. सुरुवातीला बघूया. An individual organism and that has a cope with changes in the environment. It is at the population level that natural selection operates to evolve the desired traits. एन्व्हायरमेंटमध्ये राहत असताना त्या एन्व्हायरमेंटमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक ऑर्गॅनिझम स्वतःच्या बॉडीमध्ये चेंजेस करत असतो आणि ह्या चेंजेस होत असतात. त्यामुळंच इव्होल्युशनची प्रोसेस एन्व्हायरमेंटमध्ये होत असते. And that's why the population ecology is therefore an important area of ecology because it links ecology to population dynamics, genetics and evolution. कारण ही असं इकॉलॉजी हा जो पॉईंट आहे हा पॉप्युलेशनच्या डायनॅमिक्सशी रिलेटेड होतो, जेनेटिक्सला रिलेट करतो आणि त्याच्याबरोबर इव्होल्युशनलाही रिलेट करत असतो. त्यामुळे पॉप्युलेशन इकॉलॉजी हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता पॉप्युलेशनमध्ये वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स स्वतःच्या बॉडीमध्ये जे चेंजेस करत असतात हे चेंजेस म्हणजेच ॲडॅप्टेशन्स असतात आणि ह्या ॲडॅप्टेशन्स होत असतानाच इव्होल्युशनची प्रोसेस होत असते. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे ॲडॅप्टेशन आणि इव्होल्युशन कोरिलेटेड गोष्टी आहेत. ॲडॅप्टेशन होत जातील तसतसंच इव्होल्युशनची प्रोसेससुद्धा होत राहत असते.
आता पॉप्युलेशनशी रिलेटेड असणारे वेगवेगळे पॉईंट्स आपण ह्या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पॉप्युलेशनचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत याच्याविषयी आपण इथं स्टडी करणार आहे. या टॉपिकमध्ये आपण स्टडी करायचं आहे त्याच्याविषयी आपल्याला की हा जो पॉईंट आहे पॉप्युलेशनशी त्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स येतात. तर पहिला जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये येणारा तो आहे द बेसिक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पॉप्युलेशन. बेसिक फिजिकल प्रॉपर्टीज किंवा फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत पॉप्युलेशनच्या त्या आपल्याला इथं स्टडी करायच्या आहेत. त्यामध्ये दोन महत्त्वाच्या बेसिक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पॉप्युलेशनच्या. एक म्हणजे साईज येते आणि दुसरी म्हणजे काय येते तर त्याची डेन्सिटी. तर साईज म्हणजे काय बघूया. साईज इट इज द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन द पॉप्युलेशन. एखाद्या पॉप्युलेशनची साईज कशावरती ठरवली जाते तर त्या पॉप्युलेशनमध्ये असणाऱ्या इंडिव्हिज्युअलच्या नंबरवरती त्या पॉप्युलेशनची साईज ठरवली जाते. दुसरं कॅरेक्टरिस्टिक किंवा फिजिकल प्रॉपर्टी येते डेन्सिटी. The total number of individuals in a population per unit area is called density of population. एखाद्या टोटल इंडिव्हिज्युअलचा नंबर जो आहे, पण इथं लक्षात ठेवा पर युनिट एरिया हा शब्द महत्त्वाचा आहे. पर युनिट एरियामध्ये जे टोटल नंबर असतात इंडिव्हिज्युअलचे एखाद्या स्पेसिसचे त्या स्पेसिसच्या पॉप्युलेशनची ती डेन्सिटी असते, हे लक्षात ठेवा. These are the two basic physical characteristics of the population. First is the size and second is the density. आता याच्याबरोबर काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पॉप्युलेशनची, ती कोणती आहेत आपण इथं स्टडी करणार आहे. अदर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशनचे अदरची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय येतं तर या कॅरेक्टरिस्टिकमध्ये पहिलं कॅरेक्टरिस्टिक येतं नटेलिटी. नटेलिटी म्हणजे काय असते तर जन्मदर असतो. बर्थ रेट असते, पॉप्युलेशनमध्ये असणारे बर्थ रेट किती आहे त्याच्यावर पॉप्युलेशनची साईज डिपेंड असते. दुसरं आहे मोर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर. मृत्यूदरावरती सुद्धा पॉप्युलेशनची साईज इन्क्रीज होणार आहे डिक्रीज होणार आहे हे अवलंबून असतं. तिसरं येतं इमायग्रेशन म्हणजे पॉप्युलेशन सोडून जाण्याची प्रोसेस जी असते पॉप्युलेशनमध्ये ॲड होण्याची जी प्रोसेस असते त्याला इमायग्रेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचं येतं इमायग्रेशन. पॉप्युलेशन लिव्ह करण्याची सोडून जाण्याची जी प्रोसेस असते त्याला इमायग्रेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर येतं एज पिरॅमिड्स. एज पिरॅमिड्स एज डिस्ट्रीब्युशनवरती अवलंबून असतात. प्री रिप्रोडक्टिव्ह, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप त्याच्यावरती एज पिरॅमिड्स अवलंबून असतात. एज पिरॅमिडमध्ये ग्रोईंग पॉप्युलेशनचं पिरॅमिड असेल, डिक्लायनिंग पॉप्युलेशनचं असेल किंवा स्टडी पॉप्युलेशनचं पिरॅमिड असेल, या प्रकारचे पिरॅमिड त्यामध्ये येत असतात, ज्याच्यामध्ये आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलेलं असतं पॉप्युलेशनचं, ज्याला एज पिरॅमिड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे एक्सपोनेन्शियल पॉप्युलेशन हे त्याचं पुढचं कॅरेक्टरिस्टिक येतं. त्याच्यानंतर पॉप्युलेशन ग्रोथ फॉर्म्स हा एक त्याचं कॅरेक्टर येतं. त्याच्याबरोबर बायोटिक पोटेन्शियल हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक येतं. पण या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सपैकी महत्त्वाची 4 कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत जे पॉप्युलेशनच्या डेन्सिटीला अफेक्ट करतात, पॉप्युलेशनच्या ग्रोथला अफेक्ट करतात, ती सुरुवातीची 4 कॅरेक्टर्स कोणते असतील तर नटॅलिटी, मोर्टॅलिटी आणि इमायग्रेशन आणि इमायग्रेशन. त्यातलं सुरुवातीला बघूया आपण नटॅलिटी. नटॅलिटी म्हणजे बर्थ रेट, जन्म दर. काय डेफिनेशन आहे बघा. नटॅलिटी इज अ रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल्स इन पॉप्युलेशन पर युनिट टाईम पर युनिट एरिया. पर युनिट टाईममध्ये पर युनिट एरियामध्ये झालेलं जे पॉप्युलेशनमध्ये असणारा बर्थचा जो रेट आहे त्याला नटॅलिटी असं म्हटलं जातं. नटॅलिटी इज कॅल्क्युलेटेड बाय. नटॅलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला वापरला जातो. कोणता फॉर्म्युला आहे बघा. नटॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ बर्थ्स इन अ इयर डिवायडेड बाय मिड इयर पॉप्युलेशन इंटू 1000. नटॅलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी नटॅलिटीमध्ये नंबर ऑफ बर्थ्स कन्सिडर केल्या जातात, एका वर्षामध्ये झालेल्या, डिवाइड केलं जातं त्याला मिड इयर पॉप्युलेशनशी आणि त्याला 1000नं मल्टिप्लाय केलं जातं. हा जो फॉर्म्युला आहे तो नटॅलिटीचा आहे. जन्मदर जर जास्त असेल, नटॅलिटीचा रेट जास्त असेल तर पॉप्युलेशन ग्रोथ जास्त असते, पॉप्युलेशन वाढत जाणार असतं.
तर जन्मदर हा 2 प्रकारचा असू शकतो. क्रूड बर्थ रेट असू शकते आणि स्पेसिफिक बर्थ रेट असू शकते. क्रूड बर्थ रेट कधी कन्सिडर केलं जातं? इट इज युज्ड व्हेन कॅल्क्युलेटिंग पॉप्युलेशन साईज. नंबर ऑफ बर्थ्स पर 100 पॉप्युलेशन पर इयर ज्यावेळी मोजली जाते त्यावेळी त्याला क्रूड बर्थ रेट असं म्हटलं जातं. अँड वेअर ॲज स्पेसिफिक बर्थ रेट इज युज्ड टू रिलेटिव्ह टू अ स्पेसिफिक क्रायटेरियन सच ॲज एज. स्पेसिफिक बर्थ रेट जो आहे तो पर्टिक्युलर क्रायटेरियन लक्षात घेऊन मोजला जातो. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये एज येतं. आता हे 2 प्रकार आहेतच बर्थ रेटचे, क्रूड बर्थ रेट असेल किंवा स्पेसिफिक बर्थ रेट. त्याच्याबरोबर नॅटॅलिटीचे 2 प्रकार पडतात, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी आणि रिअलाइज्ड नॅटॅलिटी. हे जे 2 प्रकार आहेत नॅटॅलिटीचे, हे प्रकार कशावरून पडतात हे आपल्याला इथं या टॉपिकमध्ये स्टडी करायचे आहेत. तर ज्यावेळी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळी याचाही उल्लेख करा. ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी आणि रिअलाइज्ड नॅटॅलिटी या दोन्हींचाही उल्लेख करा. नॅटॅलिटीचा रेट जर जास्त असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पॉप्युलेशन कसं असणार आहे? ग्रोईंग पॉप्युलेशन असणार आहे, वाढत जाणारं पॉप्युलेशन असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. नॅटॅलिटीचे 2 प्रकार, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी. The number of births under ideal condition, that is nothing but the absolute natality, and realized natality, the number of births when environmental pressure come into play, that is nothing but the realized natality. 2 प्रकारच्या नॅटॅलिटी, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी आणि रिअलाइज्ड नॅटॅलिटी. ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी म्हणजे काय तर नंबर ऑफ बर्थ्स अंडर आयडियल कंडिशन. आयडियल कंडिशन असताना किती प्रमाणात बर्थ झाल्या? आयडियल कंडिशन कोणत्या? There is no competition, abundance of resources such as food and water. All these conditions are nothing but the ideal conditions. अशा आयडियल कंडिशनमध्ये असणारा बर्थचा रेट जो आहे त्याला ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी असं म्हटलं जातं. आणि रिअलाइज्ड नॅटॅलिटी म्हणजे काय तर नंबर ऑफ बर्थ्स वेन एन्व्हायरमेंटल प्रेशर कम इन टू प्ले. ज्यावेळी एन्व्हायरमेंटल प्रेशर खूप जास्त असतं त्यावेळी असणारा जो नॅटॅलिटीचा रेट आहे त्या रेटला रिअलाइज्ड नॅटॅलिटी असं म्हटलं जातं. तर दोन्हीपैकी बघा, इट मस्ट बी रिमेंबर्ड दॅट ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी विल बी ऑलवेज मोअर दॅन रिअलाइज्ड नॅटॅलिटी. ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी ही नेहमी रिअलाइज्ड नॅटॅलिटीपेक्षा जास्त असते, हे लक्षात ठेवा. ॲब्सोल्यूट नॅटॅलिटीचं प्रमाण जास्त आणि रिअलाइज्ड नॅटॅलिटीचं प्रमाण कमी असतं. हे झालं ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी आणि रिअलाइज्ड नॅटॅलिटीविषयी. साहजिकच आहे, ज्यावेळी अबंडन्स ऑफ रिसोर्सेस असणार त्यावेळी बर्थचा रेट जास्त असणार आहे. ज्यावेळी रिसोर्सेस कमी असणार आहे, कॉम्पिटिशन जास्त असणार आहे, त्यावेळी बर्थ रेट कमी असणार आहे. हे साहजिक आहे. यानंतरचं जे कॅरेक्टरिस्टिक येतं पॉप्युलेशनचं ते येतं. पुढचं कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते आहे मोर्टॅलिटी. मोर्टॅलिटी मीन्स डेथ रेट. आता डेथ रेट मोर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर. तर याची डेफिनेशन काय आहे आपण स्टडी करूया. मोर्टॅलिटी इज रेट ऑफ डेथ्स इन अ पॉप्युलेशन पर युनिट टाईम पर युनिट एरिया. पर युनिट टाईममध्ये पर युनिट एरियामध्ये झालेल्या ज्या डेथ्स आहेत त्याला मोर्टॅलिटी असं म्हटलं जातं. मोर्टॅलिटीचा रेट जर जास्त असेल तर पॉप्युलेशनची ग्रोथ कमी असते, हे लक्षात ठेवा. मोर्टॅलिटी इज कॅल्क्युलेटेड बाय कोणत्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केली जाते बघा. मोर्टॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ डेथ्स इन अ इयर डिवायडेड बाय मिड इयर पॉप्युलेशन इंटू 1000. मोर्टॅलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जातो. जसा नॅटॅलिटीचा आहे तसाच. मोर्टॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ डेथ्स इन अ इयर डिवायडेड बाय मिड इयर पॉप्युलेशन इंटू 1000. ज्या प्रकारे नॅटॅलिटीचे 2 टाईप्स आहेत त्या प्रकारेच मोर्टॅलिटीसुद्धा 2 टाईप्स पडतात. हे 2 टाईप्स कशावरती आहेत मग अशीच तुमच्या लक्षात आलेलं आहे. रिसोर्सेस कसे आहेत त्याच्यावरती अवलंबून असणारे प्रकार आहेत नॅटॅलिटीचे असू देत किंवा मोर्टॅलिटीचे असू देत. पण नॅटॅलिटी आणि मोर्टॅलिटीमध्ये डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. मोर्टॅलिटीचा रेटसुद्धा आपल्या इंडियामधला खूप कमी आत्ता सध्या कोविडमुळे जास्त झाला आहे, पण मेडिकल फॅसिलिटीज खूप साऱ्या असल्यामुळे मधल्या काळामध्ये मोर्टॅलिटीचा रेट खूप कमी होता. त्यामुळे पॉप्युलेशन ग्रोईंग होतं आपलं, खूपच वाढलं, जास्त झालं पॉप्युलेशन. म्हणजे नॅटॅलिटीचा रेट जास्त आणि मोर्टॅलिटीचा रेट कमी असेल तर पॉप्युलेशन ग्रोईंग असतं. तर 2 प्रकार बघा, ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी आणि रिअलाइज्ड मोर्टॅलिटी. ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी नंबर ऑफ डेथ्स अंडर आयडियल कंडिशन with no competition, abundance of resources such as food, water and
etc. Realized mortality, the number of deaths when environmental pressure come into true प्ले. आता इथं वेगळं असणार आहे, उलटं असणार आहे. इथं ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी ऑलवेज लेस असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू रिअलाइज्ड मोर्टॅलिटी. ह्याच्या अपोजिट असणार आहे नॅटॅलिटीच्या. ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी इकडं कशी असणार आहे, कमी असणार आहे आणि रिअलाइज्ड मोर्टॅलिटी जास्त असणार आहे. तर अशा प्रकारे दोन्हीमध्ये डिफरन्स आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. नॅटॅलिटीमध्ये ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी मोर, रिअलाइज्ड नॅटॅलिटी जास्त, कमी. मोर्टॅलिटीमध्ये ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी कमी आणि रिअलाइज्ड मोर्टॅलिटी जास्त असते. हा दोन्हीमध्ये असणारा फरक आहे नॅटॅलिटी आणि मोर्टॅलिटीमध्ये असणारा. तर मग अशी सांगितल्याप्रमाणे मोर्टॅलिटी जास्त असेल तर पॉप्युलेशन ग्रोईंग असतं, मोर्टॅलिटी जास्त असेल तर पॉप्युलेशन डिक्लाइनिंग असतं, नॅटॅलिटी जास्त असेल तर पॉप्युलेशन ग्रोईंग असतं. सेक्स रेशो म्हणजे काय बघूया आपण. सेक्स रेशो generally it is also the characteristic of population. It is the ratio of the number of individuals of one sex to that of the other sex. एका सेक्सचं दुसऱ्या सेक्सच्या असणारा जो रेशो असतो त्याला सेक्स रेशो ऑफ दॅट पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. मीन्स द रेशो ऑफ मेल अँड फिमेल इन द पॉप्युलेशन. पॉप्युलेशनमध्ये असणारा मेल आणि फिमेलचा जो रेशो असतो या रेशोला सेक्स रेशो असं म्हटलं जातं. And the sex ratio of the population affects and it's reciprocally affected by birth, death, immigration and immigration rates. ज्या प्रकारे पॉप्युलेशन अफेक्ट होतं या 4 कॅरेक्टरिस्टिक्समुळं, बर्थमुळं, डेथमुळं, इमिग्रेशनमुळं, त्या प्रकारेच सेक्स रेशोवरती त्याचा इफेक्ट होत असतो. बर्थ रेटचा, डेथ रेटचा, इमिग्रेशनचा या 4ही प्रॉपर्टीजचा सेक्स रेशोवरती इफेक्ट होत असतो. तर सेक्स रेशो जनरली कसा असावा तर 1:1 असावा. पण जनरली असत नाही एवढं स्टेबल पॉप्युलेशन आपल्या इथं तरी इंडियामध्ये सध्या नाही. मुलींची भ्रूणहत्या केल्यामुळं, गर्भामध्येच मुलींना मारल्यामुळं मुलींची संख्या कमी आणि मेल्सची संख्या जास्त आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे वेगवेगळे रूल्स काढलेले आहेत. तर जनरली बघा, द मेल्स अँड फिमेल्स इन अ रेशो ऑफ 1:1 इज जनरली द मोस्ट कॉमन इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी. स्टेबल स्ट्रॅटेजी आहे 1:1 असणं, पण असं जनरली असत नाही. इथं तर आपल्या इंडियामध्ये तर सध्या 1:1 हा रेशो मेंटेन झालेला नाही, कारण भ्रूणहत्या केली जाते मुलींची आणि त्यामुळे मुलींची संख्या कमी आहे आणि मुलांची संख्या जास्त झालेली आहे. तर या टॉपिकमधले पुढचे जे पॉईंट्स आपण स्टडी केले, ॲडॅप्टेशन, पॉप्युलेशन, हे 2 पॉईंट आपण या लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. पॉप्युलेशनमध्ये त्याचे बेसिक प्रॉपर्टीज बघितल्या, साईज असेल, डेन्सिटी असेल. त्याच्यानंतर अदर प्रॉपर्टीजमध्ये आपण नॅटॅलिटी स्टडी केली. नॅटॅलिटीचे 2 टाईप स्टडी केले, ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी, रिअलाइज्ड नॅटॅलिटी. मोर्टॅलिटी स्टडी केलं. मोर्टॅलिटीमध्ये त्याचे 2 टाईप्स, त्याचा फॉर्म्युला स्टडी केला. ॲब्सोल्यूट मोर्टॅलिटी, रिअलाइज्ड मोर्टॅलिटी आणि मोर्टॅलिटीचा फॉर्म्युला. त्याचबरोबर आपण सेक्स रेशोविषयी स्टडी केला. तर या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहे पुढचा जो पॉईंट आहे पॉप्युलेशनचा, ज्याच्यामध्ये आपण एज डिस्ट्रीब्युशन स्टडी करणार आहे, एज पिरॅमिड स्टडी करणार आहे, पॉप्युलेशन ग्रोथ स्टडी करणार आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतो आहे. तर थँक्यू.